दिसला मांग आणि फिटला पांग अशी आमची जात. या भावाने तर हलगीचा ठेका असा धरला होता ना की सर्व तृतीय पंथीयांनी आपली कला त्या ठेक्यावर दाखवली होती, की सगळ्या पब्लिकचं लक्ष त्यांनी वेधलं होतं. कार्यक्रम असा होता की ज्ञानमाळ होती, त्या ज्ञानमाळेमध्ये ही टीम होती. तर ह्या टीममध्ये एक असा व्यक्ती होता की त्याचा प्लॅस्टिकचा पाय होता, पण देवाने त्याला आवाज एवढा सुंदर दिला होता ना, त्या आवाजामध्ये सगळी पब्लिक त्यांनी फिदा केली होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे की जातीनं ते मांग होते. ही जात अशी होती की तिला कलेचं जीवन त्यांनी मानलं होतं. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी रशियामध्ये जाऊन पोवाडा गायला ते एक मातंग समाजाचेच होते, आणि त्यांनी ही जी कला आम्हाला देऊन गेली त्याचं तात्पर्य हे तुमच्यापाशी, म्हणजे माशाच्या पोळ्याला शिकावं नाही लागत, असं माझ्या मुलाचं उदाहरण आहे तुम्हाला. त्याला कधी आम्ही शिकवलं नाही, पण तो व्यवस्थित वाजवतो. आता हे बघा, ही रास लपवली आहे. या राशीमध्ये असं असतं की ज्याची अंगावर सवारी येते त्याला दाखवत नाही, तर ही रास ती सवारीवाल्याने उचलायची असते. ज्याला कळलं तिचं सत्व, त्याला कळलं तिचं महत्व, अशी तशी माये माझी येतच नाही, अशी तशी माये माझी येतच नाही. अंबाबाई. कोणाचा विश्वास नसतो, आमचा विश्वास आहे. आम्ही चाललो तर आम्हाला डायरेक्ट बर्फासारखं लागलं. पुढल्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन. चला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो.